तर वाय.बी. चव्हाण सेंटर इथं ही महत्त्वाची बैठक असणार आहे आणि या बैठकीसाठी आता उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांसहित या बैठकीसाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। मवियाचे नेते काही वेळामध्ये सगळेच उपस्थित राहतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब या बैठकीसाठी आता आत गेलेले आहेत। तर काँग्रेसकडून आणि राष्ट्रवादीचे सुद्धा महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी आता काही वेळात उपस्थित असतील। सत्याचा मोर्चा आधी हे एक मंथन आहे, बैठकीद्वारे हे मंथन होणार आहे। तेव्हा या बैठकीमध्ये या मोर्चा संदर्भातलं नियोजन नेमकं कसं असेल हे ठरणार आहे। त्याचप्रमाणे हा मोर्चा झाल्यानंतर नेमकं काय पुढचं पाऊल नेमकं काय असेल या संदर्भातली देखील रणनीती ठरणार आहे। तर उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच आतमध्ये आता गेलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व घडामोडीवर वाय.बी. चव्हाण सेंटर इथे लक्ष ठेवून आहेत। आपण जाऊया कृष्णातकडे, जाणून घेऊया हे सगळे अपडेट्स, काय नेमक्या सगळ्या हालचाली घडतात। कृष्णात, महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी जे उपस्थित राहणं अपेक्षित आहेत त्यात सगळे येऊ लागलेले आहेत असं या दृश्यांमध्ये दिसतंय। काय नेमक्या सगळ्या हालचाली आहेत? उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर आता बैठकीसाठी पोहोचले आहेत। सोबत अनिल परब देखील आहेत आणि त्याच्या अगोदर शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे देखील या बैठकीसाठी पोहोचत आहेत। डाव्या पक्षांचे नेते सर्व पोहोचलेले आहेत आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे देखील बैठकीसाठी पोहोचत आहेत। आपल्याला दृश्यामध्ये दिसत असेल की सचिन सावंत आणि काँग्रेसचे इतर नेते देखील या बैठकीत, नसीम खान हे बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि सर्व नेते बैठकीसाठी पोहोचत असतानाच शरद पवार मात्र या बैठकीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती सध्या समजते आणि त्यांच्या जागी शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र त्यांच्या पक्षाच्या वतीनं बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होत आहे। अगदी कृष्णात, खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा अशा प्रकारे विरोधकांकडून सातत्यानं यावर प्रति आरोप होत आहेत। त्याचप्रमाणे गुणवंत सदावर्ते सुद्धा या मोर्चाच्या विरोधात पोहोचले होते। तेव्हा या संदर्भात सुद्धा काही चर्चा या बैठकीमध्ये होईल का? नक्कीच या बैठकीमध्ये विविध अंगांनी चर्चा होऊ शकते। विरोधकांना कशा प्रकारे उत्तर देणं गरजेचं आहे, खास करून मोर्चाच्या या माध्यमातून निवडणूक आयोग कशा प्रकारे ज्या शंका उपस्थित केल्या गेलेल्या आहेत त्यावर काहीच बोलत नाही आहे किंवा कोणतीही उत्तर देण्यासाठी तयार नाही आहे। कारण 2 बैठका घेऊन देखील निवडणूक आयोगाकडून कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही किंवा त्यांच्या शंकांचे निरासन करण्यात आलेलं नाही। उलट व्हीव्हीपॅटची मागणी करण्यात आली होती, ती देखील त्यांनी फेटाळून लावलेले आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये अधिकाधिक कशा पद्धतीनं आक्रमक व्हायचं या निवडणूक आयोगाच्या विरोधात आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाला विचारले गेलेले प्रश्न जे आहेत ते समाजापर्यंत कशा प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवायचं याविषयी या बैठकीत चर्चा होते। अगदी कृष्ण, त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, काही वेळापूर्वी नवनाथ बन यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि मनसेचा मोर्चा हा वेगळ्या ठिकाणाहून निघतोय आणि उद्धव ठाकरे म्हणजेच उबाठाचा वेगळ्या ठिकाणाहून निघतोय अशा प्रकारे त्यांनी टीका केली होती। एक कुठेतरी समन्वयता या मोर्चामध्ये दिसत नाही असा एक मुद्दा सध्या सत्ताधाऱ्यांच्या हातात म्हणजेच यांच्या विरोधकांच्या हातात लागलेला आहे आणि त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा म्हटलंय की दुसऱ्या ठिकाणाहून मोर्चा काढता येणार नाहीये। आझाद मैदान मोर्चासाठी ठरवून दिलेलं आहे उच्च न्यायालयानं, जर कायद्याचा भंग असेल तर कारवाई होणार। तेव्हा या दृष्टीने आता हा सगळा समन्वय साधण्यासाठी मोर्चामध्ये नेमकं काय काय या मुद्द्यांचा अंतर्भाव असू शकतो? नाही, या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त यांची देखील भेट घेण्यात आलेली आहे 2 दिवसापूर्वी या सर्व नेत्यांकडून आणि त्या बैठकीमध्ये देखील सांगितलं गेलेलं आहे की मोर्चा कुठून निघणार आहे आणि त्यानंतर कशा प्रकारचं नियोजन असणार आहे त्याच्या संदर्भातला आराखडा हा पोलिसांना दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे जरी या संदर्भातली काही संदिग्धता असली तरी यापूर्वी देखील याच मार्गावरून मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात मोर्चा जो आहे तो पार पडलेला आहे। आताच मनसेचे नेते बाहेर पडत आहेत, त्याचबरोबर राज ठाकरे आलेले आहेत, नितीन सरदेसाई आहेत, बाळा नांदगावकर आहेत, राज ठाकरे देखील या गाडीतून आलेले आहेत, थोड्या वेळात ते उतरत आहेत। आपल्याला या दृश्यामधून दिसत असेल की कशा प्रकारे सर्व नेते या बैठकीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे हे देखील बैठकीसाठी पोहोचत आहेत। त्या समोर दिसत असलेल्या गाडीतून आता राज ठाकरे उतरलेले आहेत, आपण पाहू शकतो। त्यानंतर या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल।
कारण आता सर्व नेते हे पोहोचलेले आहेत. केवळ बाळासाहेब थोरात हे बैठकीसाठी पोहोचलेले नाहीत, परंतु सर्व महत्वाचे नेते हे सध्या बैठकीसाठी पोहोचलेले पाहायला मिळतात. राज ठाकरे हे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जात असलेलं दिसून येत आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून जे विविध कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि वाय.बी. चव्हाण सेंटर इथं काय नेमक्या सगळ्या या राजकीय घडामोडी घडतात, हालचाली घडतात, आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर यशवंतराव चव्हाण सेंटर इथं ही आता बैठक होतीये आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेतच. तर काही वेळापूर्वी आत्ताच मनसेचे प्रमुख राज ठाकरे सुद्धा पोहोचलेत त्यांच्या महत्त्वाच्या नेत्यांसह. राष्ट्रवादीकडून शशिकांत पवार या बैठकीमध्ये असणार आहेत, तर शरद पवार या आजच्या बैठकीसाठी उपस्थित नसणार आहेत असंही कळतंय. जितेंद्र आव्हाड देखील या बैठकीत